गेला खाणीतून कोळसा, खाणीतून कोळसा, खाणीतून कोळसा. खोकून आमचा जीव गेला नि भरला तुझा खिसा दादा, भरला तुझा खिसा दादा, भरला तुझा खिसा. हळाची काढ करून काढला खाणीतून कोळसा. खोकून आमचा जीव गेला नि भरला तुझा खिसा दादा, भरला तुझा खिसा दादा, भरला तुझा खिसा. तवा बदमासा कळला नव्हता का धर्म मुचा दादा र. तवा तू कसा विचारलं नाहीस आमची जात कंची हाय, आमचा धर्म कंचा हाय, आमची जात कंची हाय. उपाशी पोटी जेव्हा फिरवला तुझा नांगर दादा, तुझा नांगर दादा, तुझा नांगर. ए बाजून उन्हात काढली तुझ्या पिकाची रास, तुझ्या पिकाची रास, तुझ्या पिकाची रास. तवा बदमासा कळली नव्हती का आमची जात दादा र. तवा तू कसं विचारलं नाहीस आमची जात कंची हाय, आमचा धर्म कंचा हाय, आमची जात कंची हाय. लाहोर येथील जातपात तोडक मंडळाने आपल्या मे 1936 मध्ये भरणाऱ्या वार्षिक परिषदेसाठी डॉक्टर आंबेडकरांना अध्यक्ष म्हणून आमंत्रित केलं. त्यावेळी आंबेडकरांनी हे अध्यक्षीय भाषण लिहून त्याची एक प्रत वाचण्यासाठी मंडळाकडे पाठवली. यातील काही विचार मंडळाच्या स्वागत समितीला प्रक्षोभक आणि अनावश्यक वाटले. त्यांनी आंबेडकरांना काही त्यांची मते वगळण्याची विनंती केली, तेव्हा आंबेडकरांनी त्यास नकार दिला. आंबेडकरांना अध्यक्षपदावरून भाषण देण्यासाठी आपल्या विचारांशी प्रतारणा करायची नव्हती आणि मंडळाला हे विचार प्रक्षोभक आणि परिषदेला न मानवणारे वाटत होते. जातपात तोडक मंडळाचे श्रीहर भगवान यांच्याशी त्यांचा अनेक दिवस पत्रव्यवहार चालू राहिला आणि जेव्हा दोन्ही पक्ष मागे हटायला तयार होईनात तेव्हा मंडळाने आंबेडकरांची अध्यक्ष म्हणून झालेली नेमणूक आणि आयोजित केलेली परिषद रद्द केली. कोणत्याही मंचावरून स्वतः आंबेडकरांनी आपल्या हयातीत पुढे कधीच हे भाषण सादर केले नाही. बांधलं तुझं घर लावून इटेवर इट दादा, इटेवर इट दादा, इटेवर इट. करून हमाली तुझ्यासाठी र मोडली आमची पाठ दादा, मोडली आमची पाठ दादा, मोडली आमची पाठ. तवा बदमासा कळली नव्हती का आमची जमात दादा र. तवा तू कसं विचारलं नाहीस आमची जात कंची हाय, आमचा धर्म कंचा हाय, आमची जात कंची हाय. चिखलातून आम्ही मडकं बनवलं पाणी प्यालास तू, पाणी प्यालास तू, पाणी प्यालास. वाहून ढोर बांधल्या चपला वाहना घातल्यास तू, वाहना घातल्यास तू, वाहना घातल्यास. तवा बदमासा कसा नाही र तू बाटलास दादा र. तवा तू कसं विचारलं नाहीस आमची जात कंची हाय, आमचा धर्म कंचा हाय, आमची जात कंची हाय. एक कागद आम्ही बनवला त्यावर धर्मग्रंथ लिवला, तू धर्मग्रंथ लिवला, धर्मग्रंथ लिवला. विणली फुलांची परडी आम्ही आणि देव तूच पूजला दादा, देव तूच पूजला दादा, देव तूच पूजला. अस्पृश्यांची परडी वापरून देव नाही वाटला का दादा र. तवा तू कसं विचारलं नाहीस आमची जात कंची हाय, आमचा धर्म कंचा हाय, आमची जात कंची हाय, आमचा धर्म कंचा हाय, आमची जात कंची हाय, आमचा धर्म कंचा हाय, आमची जात कंची हाय. मित्र हो, या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारण्यास मला अत्यंत आस्थेवाईकपणे निमंत्रण देणाऱ्या जातपात तोडक मंडळाच्या सदस्यांबद्दल मला खरोखर वाईट वाटतं.
अध्यक्ष म्हणून माझी निवड केल्याबद्दल त्यांना अनेक प्रश्न विचारले जातील याची मला खात्री आहे. मी हिंदूंवर टीका केलेली आहे. ते ज्याचा आदर करतात त्या महात्म्याच्या अधिकारावर मी प्रश्नचिन्ह ठेवलं आहे. ते माझा द्वेष करतात. त्यांच्यासाठी मी त्यांच्या बागेतला एक साप आहे. असं असल्यानं हे मानाचं पद भूषवण्यासाठी मंडळानं मला का बोलावलं याचा अनेक हिंदू मंडळाला खुलासा विचारतील यात शंका नाही. हे मोठ्या धाडसाचं काम आहे. काही हिंदूंनी तो जर त्यांचा अपमान मानला तर त्याचे मला आश्चर्य वाटणार नाही. शास्त्रानुसार ब्राह्मणाची 3 वर्णांसाठी गुरु म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. वर्णानाम ब्राह्मणो गुरुहु ही शास्त्रांची आज्ञा आहे. त्यामुळे हिंदूने त्याचे नीतिपाठ कोणाकडून घ्यावेत किंवा घेऊ नयेत हे मंडळाला माहीत आहे. एखादा विद्वान आहे म्हणून हिंदूने कोणालाही त्याचा गुरु म्हणून स्वीकारण्यास शास्त्र हिंदूला परवानगी देत नाहीत. हिंदूंना माझा वीट आलेला आहे. त्यांच्यासाठी मी आदरणीय नाही हेही मला माहीत आहे. त्यामुळे मी मुद्दामच त्यांच्यापासून स्वतःला दूर ठेवला आहे. माझे विचार त्यांच्यावर लादण्याची माझी इच्छा नाही. माझी मते मी माझ्या स्वतःच्या व्यासपीठावरून मांडत आलो आहे. मी जो इथे आहे तो तुमच्या निवडीमुळे आहे, माझ्या इच्छेमुळे नव्हे. समाज सुधारण्याचं तुमचं ध्येय आहे ज्याने मला नेहमीच प्रेरित केलं आहे. तुम्हाला ज्या प्रश्नांनी भेडसावून सोडला आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी आज मी जे तुमच्यासमोर मांडणार आहे त्याचा कोणत्या प्रकारे तुम्हाला उपयोग होईल किंवा होणार नाही हे तुम्हीच ठरवायचं आहे. या प्रश्नावरील माझी मते तुमच्यासमोर मांडावीत एवढीच माझी इच्छा आहे. जाती व्यवस्थेचे समर्थक डिफेंडर्स आज देखील आहेत, ही खेदाची गोष्ट आहे. समर्थने अनेक आहेत. जाती पद्धती हे केवळ श्रमविभाजनाचे, डिव्हिजन ऑफ लेबरचे दुसरे नाव आहे. या सबबीवर तिचे समर्थन करण्यात येते. आणि जर श्रमविभाजन हे प्रत्येक चांगल्या समाजासाठी आवश्यक लक्षण असेल तर मग जाती पद्धतीमध्ये काहीच गैर नाही असा युक्तिवाद करण्यात येतो. आता याविरुद्ध पहिली गोष्ट ठामपणे मांडली पाहिजे ती अशी की जाती पद्धती हे केवळ श्रमाचे विभाजन नाही, ते श्रमिकांचे देखील विभाजन आहे. चांगल्या समाजासाठी निश्चितच श्रमाच्या विभाजनाची गरज असते, परंतु कोणत्याही समाजात श्रमाच्या या विभाजनाबरोबर वॉटर टाईट कंपार्टमेंट प्रमाणे श्रमिकांचेही अस्वाभाविक विभाजन नसते. एवढेच नाही तर जाती पद्धती ही श्रमिकांच्या विभाजनाची एकावर एक श्रेणी, ग्रेड्स लावलेली एक वंश परंपरा देखील आहे. हे श्रमिकांचे विभाजन नैसर्गिक नाही, ते माणसाच्या नैसर्गिक प्रवृत्तीवर आधारलेले नाही, निवडीवर आधारलेले नाही. व्यक्तिगत भावना, व्यक्तिगत आवड यांना त्यात कसलेही स्थान नाही. ते दैववादाच्या तत्वावर आधारलेले आहे. उद्योग कधीच स्थिर नसतो, त्यात सतत बदल घडून येत असतात. अशा बदलानुसार व्यक्तीला तिचा व्यवसाय बदलण्यास मोकळीक असली पाहिजे. परंतु जाती पद्धती ही हिंदूंना त्यांना परंपरेने मिळालेला नसेल असा वाटेल तो व्यवसाय करण्यास मुभा देत नाही. भारतात हिंदूंनी नीच मानलेले, तुच्छ लेखलेले अनेक व्यवसाय आहेत. त्यामुळे जे त्यात गुंतले आहेत त्यांना त्या व्यवसायाबद्दल तिटकारा वाटू लागतो. असे व्यवसाय टाळण्याची व त्यांच्यापासून सुटका करून घेण्याची त्यांना प्रबळ इच्छा निर्माण होते. ज्या व्यवस्थेत माणसांची अंतःकरणे काम करत नाहीत अशा व्यवस्थेत कसली कार्यक्षमता असू शकणार. काही जण जाती व्यवस्थेच्या समर्थनासाठी जीवशास्त्राचे कारण पुढे करतात. वंशवृद्धी, प्युरिटी ऑफ रेस आणि रक्तशुद्धी, प्युरिटी ऑफ ब्लड यांची जपणूक करणे हा जातीचा उद्देश होता असे म्हटले जाते. आता शुद्ध वंशाची माणसे कुठेच अस्तित्वात नाहीत व जगातील सर्व भागांमध्ये सर्व वंशांचे मिश्रण झालेले आहे. श्री D.R. भांडारकर यांनी त्यांच्या फॉरेन एलिमेंट्स इन हिंदू पॉप्युलेशन या शोधनिबंधात असे म्हटले आहे की ज्यामध्ये परकीय वंश नसेल असा भारतात क्वचितच एखादा वर्ग किंवा जात असू शकेल. राजपूत व मराठा यासारख्याच वर्गांमध्येच फक्त परकीय रक्ताचे संमिश्रण झालेले आहे असे नाही, तर सर्व प्रकारच्या परकीय घटकांपासून आपण मुक्त आहोत
अशा गोड भ्रमात असलेल्या ब्राह्मणात देखील ते झालेले आहे. जाती व्यवस्थेमुळे आर्थिक कार्यक्षमता येऊ शकत नाही. जातीने कधी वंशाची सुधारणा केली नाही आणि ती कधी तशी करणारही नाही. जातीने एक गोष्ट मात्र केली, तिने हिंदूंना एकमेकांपासून पूर्णपणे अलग आणि विघटित केले व अनैतिक बनवले. हिंदू समाज ही संकल्पना मिथ आहे, ही गोष्ट सर्वप्रथम मान्य केली पाहिजे. हिंदू हे नावच खुद्द परकीय नाव आहे. ते मुसलमानांनी या देशात राहणाऱ्या लोकांना स्वतःपासून वेगळे काढण्यासाठी दिले होते. मुसलमानी आक्रमणाच्या आधी कोणत्याही संस्कृत ग्रंथात ते दिसून येत नाही. हिंदूंना कधी सामूहिक नावाची गरजच पडली नाही, कारण त्यांनी मिळून एक समाज स्थापन केला आहे याची त्यांना कल्पनाच नव्हती. वास्तविक हिंदू समाज अशी गोष्टच अस्तित्वात नाही. तो केवळ जातींचा एक संग्रह आहे. प्रत्येक जातीला तिच्या अस्तित्वाचे भान आहे. ती जिवंत राहणे यातच तिच्या अस्तित्वाचे सार आहे. हिंदू मुस्लिम दंगा सोडल्यास एका जातीला ती दुसऱ्या जातीशी संबंधित असल्याची भावना नाही. इतर सर्व प्रसंगी प्रत्येक जात इतर जातीपासून स्वतःला वेगळे करण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक जात केवळ जातीतच भोजन करते आणि जातीतच विवाह करते. आदर्श हिंदू हा खरोखर इतरांशी कोणतेही संबंध येऊ न देता आपल्या स्वतःच्या बिळात राहणाऱ्या उंदरासारखा आहे. समाजशास्त्रज्ञ जिला स्वकीयांविषयीची जाणीव म्हणतात ती हिंदूंमध्ये नाही. प्रत्येक हिंदूमध्ये असलेली जाणीव ही त्याच्या जातीची जाणीव आहे. हिंदू एखादा समाज किंवा राष्ट्र तयार करू शकत नाही याचे हेच कारण आहे. भारत एक राष्ट्र नाही, तो केवळ लोकांचा एक अवाढव्य समुदाय आहे. ही गोष्ट देशभक्तीमुळे मान्य करण्यास तयार नसलेले अनेक लोक आहेत. ते म्हणतात की बाह्य विभिन्नतेखाली मूलभूत एकता आहे. सवयी, चालीरीती, श्रद्धा, विचार यांच्या सारखेपणा आहे, पण त्यामुळे हिंदूंचा एक समाज आहे हा निष्कर्ष मान्य करता येणार नाही. वस्तू एकाकडून दुसऱ्याकडे विटांप्रमाणे यांत्रिकरित्या दिल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे एका गटाच्या सवयी, चालीरीती, श्रद्धा, विचार दुसऱ्याकडून उचलले जाऊ शकतात व अशा प्रकारे दोन्हीमध्ये साम्य असू शकते. पण काही गोष्टींमधील निव्वळ साम्य समाज प्रस्थापित करण्यास पुरेसे नसते. माणसे समाज प्रस्थापित करतात कारण त्यांनी सामायिक कॉमन गोष्टी जवळ बाळगलेल्या असतात. केवळ सारख्या गोष्टी जवळ असणे आणि सामायिक गोष्टी जवळ बाळगणे यामध्ये खूप फरक आहे. एकमेकांची देवाणघेवाण ठेवणे या व एकमेव याच कारणामुळे लोक सामायिक गोष्टी जवळ बाळगू शकतात. समाज हा देवाणघेवाणीवरच उभा राहत असतो. जाती पद्धती ही सामूहिक कृतीला विरोध करते आणि तसा विरोध झाल्यामुळे तिने हिंदूंना एकात्म जीवन आणि स्वजनांविषयी जाणीव असलेला एक समाज होऊ दिले नाही. ब्राह्मणाचे मुख्य ध्येय ब्राह्मणेतरांच्या हितसंबंधांविरुद्ध स्वतःच्या हितसंबंधांचे रक्षण करणे हे आहे आणि ब्राह्मणेतरांचे मुख्य ध्येय ब्राह्मणाच्या हितसंबंधांविरुद्ध स्वतःच्या हितसंबंधांचे रक्षण करणे हे आहे. त्यामुळे हिंदू हे केवळ जातींचे समूह नाहीत, तर ते स्वतःच्या स्वार्थी ध्येयापुरते जगणारे अनेक युद्धखोर गट आहेत. जातीचे अस्तित्व आणि जातीची जाणीव हिने सध्याच्या नव्या जातींमध्ये भूतकाळातील वैराची आठवण कायम ठेवण्याचे काम केले आहे आणि तिने एकसंधतेला अडथळा निर्माण केला आहे. ज्या कारणांनी हिंदूंनी शुद्धी अशक्य केली तीच कारणे संघटना अशक्य करण्यामागे आहेत. भ्याडपणा आणि भित्रेपणा हिंदूंच्या मनातून काढून टाकणे हा संघटना मागील विचार आहे. साहजिकच प्रश्न निर्माण होतो, शीख किंवा मुसलमान हा त्याला शूर व निर्भय बनवणारे सामर्थ्य कुठून प्राप्त करतो. एखादा शीख संकटात असेल तेव्हा सर्व शीख त्याची सुटका करण्यासाठी येतील व एखाद्या मुसलमानावर हल्ला करण्यात आला तर त्याला वाचवण्यासाठी सर्व मुसलमान धावून येतील. या भावनेतून ते सामर्थ्य प्राप्त झालेले आहे. हिंदू असे सामर्थ्य प्राप्त करू शकत नाही. शीख आणि मुसलमान यांच्या संघटित जीवनपद्धतीतून सहभावना उत्पन्न होते. हिंदूंच्या संघटित जीवनपद्धतीतून ती होत नाही. शीख व मुसलमान यांच्यात एक सामाजिक दुवा आहे, तो त्यांना भाई भाई बनवतो.
हा फरक निसंशय जातीमुळे झालेला फरक आहे. जोपर्यंत जात राहील तोपर्यंत कसलेही संघटन होणार नाही आणि जोपर्यंत संघटन होणार नाही तोपर्यंत हिंदू हा बुजरा आणि दुर्बल राहील. हिंदू हे आपण फार सहिष्णू लोक असल्याचे सांगतात. माझ्या मते ही चूक आहे. अनेक प्रसंगी ते असहिष्णू असू शकतात आणि जरी ते काही प्रसंगी सहिष्णू वागले तरी त्याचे कारण ते विरोध करण्यास अगदीच उदासीन असतात हेच आहे. हिंदूंची ही उदासीनता त्यांच्या स्वभावाचा इतका अविभाज्य भाग बनली आहे. एखादा हिंदू अपमान आणि अन्याय अगदी निमूटपणे सहन करेल. त्यांच्यात तुम्हाला हे दिसून येईल की मोठे लहानांना तोडवत आहेत, सबल दुर्बलांचे दमन करीत आहेत, क्रूर लोक भीत नाहीत, दयाळू लोक धाडस करीत नाहीत आणि सुज्ञ माणसे फिकीर करत नाहीत. उदासीनता हा एखाद्या समाजाला संसर्ग दूषित करणारा सर्वात मोठा रोग आहे. हिंदू असे उदासीन का आहेत? माझ्या मते ही उदासीनता जातीव्यवस्थेचा परिणाम आहे. चांगल्या हेतूसाठी देखील जातीव्यवस्थेचे संघटन व सहकार्य अशक्य करून टाकले आहे. गटाचे आदर्श, गटाचे अधिकार आणि गटाचे हितसंबंध यांच्या विरोधात जाऊन एखाद्या व्यक्तीने स्वतःची मते व श्रद्धा, स्वातंत्र्य व हितसंबंध यांचे प्रतिपादन करणे ही सुधारणेची सुरुवात आहे. परंतु ही सुधारणा अशीच चालू राहील की नाही ही गोष्ट तो गट अशा व्यक्तीच्या हक्क प्रतिपादनाला किती वाव देतो यावर अवलंबून आहे. जातीची बंधने तोडून आपले स्वातंत्र्य ठामपणे मांडण्याचे व्यक्तिगत धैर्य हिंदूंमध्ये नव्हते यात आश्चर्य नाही. सुधारकांचा छळ करण्यासाठी व सर्व सुधारणांचा नाश करण्यासाठी जात हे सनातन्यांच्या हातातील एक सामर्थ्यशाली हत्यार आहे हे आपल्या लक्षात आले असेल. जातीने लोकभावना नष्ट केली आहे. जातीने सार्वजनिक हिताची भावना नष्ट केली आहे. जातीने लोकमत अशक्य करून टाकले आहे. एखाद्या हिंदूची जात ही त्याची आम जनता आहे. त्याची जबाबदारी केवळ त्याच्या जातीपुरती आहे. त्याची निष्ठा केवळ त्याच्या जातीपुरती मर्यादित आहे. सद्गुण हा जातीने वेढलेला आणि नीती ही जातीमध्ये अडकलेली आहे. तिथे पात्र असणाऱ्यांसाठी कसलीही सहानुभूती नाही. तिथे गुणांची कदर नाही. गरजूंसाठी करुणा नाही. त्यामुळे दुःखाला कसलाही प्रतिसाद मिळत नाही. तिथे सहानुभूती असलीच तर ती जातीतच सुरू होते आणि जातीतच संपते. हिंदू एखाद्या महापुरुषाचे नेतृत्व मान्य करील का व त्यास अनुसरील का? आपल्या जातीबाहेरच्या माणसाचे गुण मान्य करण्याची ताकदच हिंदूंमध्ये नाही. हिंदूंची संपूर्ण नीती ही टोळीच्या नीतीसारखीच वाईट आहे. सद्गुणांच्या बाजूने उभे राहणे व दुर्गुणांच्या बाजूने उभे न राहणे अशी ही बाबच नाही. जातींच्या बाजूने उभे राहणे वा न राहणे अशी ही बाब आहे. हिंदूंनी आपल्या जातीच्या हितसंबंधांना महत्त्व देऊन देशद्रोह केलेला नाही का? आता मी या प्रश्नाच्या विधायक बाजूकडे वळतो. तुम्हाला जर जात नको असेल तर तुमचा आदर्श समाज कोणता असा प्रश्न जर तुम्ही मला विचाराल तर स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारलेला समाज माझ्यासाठी आदर्श आहे असे माझे उत्तर असेल. आदर्श समाज हा गतिमान असला पाहिजे. एका ठिकाणी घडणारा बदल दुसऱ्या ठिकाणी नेण्यास त्यात अनेक मार्ग असावेत. त्यात जाणीवपूर्वक देवाणघेवाण केलेले व सहभाग घेतलेले अनेक हितसंबंध असावेत. इतर सामाजिक घटकांशी संबंध ठेवण्यासाठी मुक्त दुवे असावेत. दुसऱ्या शब्दात तिथे सामाजिक अभिसरण असलेच पाहिजे.
लोकशाही हा केवळ शासनाचा प्रकार नाही, तो प्रथमतः देवाणघेवाण केलेल्या सहअनुभवांचा, सहजीवनाचा प्रकार आहे. लोकशाही ही मुळातच सहकार्याबाबतची आदराची आणि सन्मानाची मनोवृत्ती आहे. आता सही सलामत जगण्याचा हक्क किंवा मुक्त संचार करण्याचा हक्क या अर्थाने फारच कमी लोक स्वातंत्र्यावर आक्षेप घेऊ शकतील. जातीचे समर्थक मात्र जेव्हा स्वातंत्र्यात एखाद्याचा व्यवसाय निवडण्याची वेळ येते तेव्हा स्वातंत्र्याला संमती देणार नाहीत. परंतु अशा प्रकारच्या स्वातंत्र्यावर आक्षेप घेणे म्हणजे गुलामगिरी कायमस्वरूपी करणे होय. कारण केवळ पराधीनतेचे कायद्याने योग्य ठरवलेले रूप असा गुलामगिरीचा अर्थ नाही. तिचा अर्थ जिथे काही माणसांना त्यांच्या वागण्याचे नियंत्रण करणारी प्रयोजने दुसऱ्यापासून स्वीकारण्यास भाग पाडले जाते, अशी समाजाची स्थिती होय. जाती पद्धतीत आढळते त्याप्रमाणे जिथे काही व्यक्तींना त्यांच्या निवडीचे नसलेले व्यवसाय करण्यास भाग पाडले जाते, तिथे ही स्थिती आढळून येते. विरोधकांना शांत करण्यासाठी चातुर्वर्ण्याचे पुरस्कर्ते त्यांचे चातुर्वर्ण्याचे मॉडेल हे जन्मावर आधारित नसून गुणांवर आधारलेले आहे हे दाखवण्याची मोठी काळजी घेतात. पण मला याच्याशी जुळवून घेता येणार नाही. पहिली गोष्ट, जर एखाद्या व्यक्तीला हिंदू समाजात त्याच्या गुणानुसार स्थान देण्यास ते तयार असतील तर लोकांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशाच वर्गांमध्ये घालण्याचा त्यांचा का आग्रह आहे हे मला समजत नाही. एखाद्या विद्वान माणसाला ब्राह्मण या वर्गात न घालताही आदर देता आला असता. जर युरोपियन समाज त्याच्या सैनिकांना व सेवकांना कायमची लेबले न देता सन्मान देऊ शकतो तर हिंदू समाजाला तसे करणे का अवघड जावे हा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही लोकांचे 4 स्पष्ट वर्गांमध्ये वर्गीकरण करू शकता असे चातुर्वर्ण्यात गृहीत धरलेले आहे. चातुर्वर्ण्याचा प्लेटोच्या आदर्शाशी जवळचा संबंध आहे. प्लेटोच्या मते लोक निसर्गतःच 3 वर्गांमध्ये मोडतात. म्हणजे काही ढोबळपणे आखलेल्या वर्गांमध्ये माणसांचा जणू ढीग लावण्याची कल्पना हा व्यक्तीकडे पाहण्याचा एक उथळ दृष्टिकोन आहे. आधुनिक विज्ञानाने देखील हे सिद्ध केलेले आहे. कारण व्यक्तींचे गुण इतके विविध आहेत की त्यामुळे वर्गांमध्ये माणसांचे स्तर बनवण्यासाठी गुणांचा वापर हा असंगत ठरेल. ज्या कारणाने प्लेटोचे रिपब्लिक अपयशी ठरले त्याच कारणाने चातुर्वर्णही अपयशी ठरले पाहिजे. ते कारण म्हणजे माणूस या किंवा त्या वर्गाचा आहे म्हणून त्याला कबुतरांच्या खोराड्याप्रमाणे कप्पेबंद करणे शक्य नाही. मूळच्या 4 वर्णाच्या 4000 जाती बनल्या आहेत. या वस्तुस्थितीवरून लोकांचे 4 निश्चित वर्गांमध्ये अचूकपणे वर्गीकरण करणे अशक्य आहे हेच यावरून सिद्ध होते. चातुर्वर्ण्य व्यवहार्य, प्रॅक्टिकल आहे असे गृहीत धरून मी असे म्हणतो की ती एक अतिशय दुष्ट पद्धती आहे. ब्राह्मणांनी ज्ञान संपादन करावे, क्षत्रियांनी शस्त्रे धारण करावी, वैश्यांनी व्यापार करावा आणि शूद्रांनी सेवा करावी, ही कामांची विभागणी पाहता जणू काही ती श्रमविभाजनाची पद्धती होती असे वाटते. या सिद्धांताचा उद्देश शूद्राला इतर कामांची गरज नाही हे सांगण्याचा होता की त्याच्याकडे इतर कामे असताच कामा नयेत हा होता हे समजत नाही. चातुर्वर्ण्याचे समर्थक त्याला पहिला अर्थ देतात. ते म्हणतात 3 वर्ण शूद्राला आधार द्यायला असल्यावर शूद्राने धनसंपादन करण्याचा खटाटोप कशाला करावा? ब्राह्मण शिक्षण घेत असताना शूद्राला शिक्षण घेण्याची गरजच काय? लिहिण्या वाचण्याचा प्रश्न येईल तेव्हा तो ब्राह्मणाकडे जाऊ शकतो. त्याचे रक्षण करायला क्षत्रिय आहेत. या अर्थाने समजून घेतल्यास चातुर्वर्ण्य सिद्धांत हा शूद्राकडे पाल्य आणि बाकी 3 वर्गांकडे त्याचे पालक म्हणून पाहत असल्याचे दिसते. परंतु मला असा प्रश्न आहे की पालकांच्या गैरकृत्यांपासून पाल्याचे रक्षण करण्याची यात कुठे सोय का दिसत नाही? तसेच जीवनावश्यक गरजांच्या बाबतीत एका व्यक्तीला किंवा एका वर्गाला दुसऱ्या व्यक्तीवर किंवा दुसऱ्या वर्गावर का अवलंबून ठेवावे? संरक्षणाची साधने किंवा शिक्षण हे प्रत्येकालाच मिळाले पाहिजे. अशिक्षित व निशस्त्र माणसाला त्याचा शेजारी हा शिक्षित आणि सशस्त्र आहे ही गोष्ट कशी काय उपयोगी ठरू शकेल?
हे पालक पाल्याचे नाते ही त्यामागची खरी संकल्पना असो वा नसो, व्यवहारात ते नाते मालक नोकर असेच होते यात शंका नाही. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य हे त्यांच्या एकमेकांच्या असलेल्या संबंधात जरी सुखी नसले तरी त्यांनी तडजोड करून एकत्र राहण्याची व्यवस्था निर्माण केली. ब्राह्मणाने क्षत्रियाची स्तुती केली आणि दोघांनी सुरळीतपणे वैश्यालाही जगू दिले. परंतु शूद्राला उलथून टाकण्यात तिघांचेही संगनमत झाले. शूद्र 3 वर्णांपासून स्वतंत्र होईल म्हणून त्याला धनसंपादन करू दिले नाही. तो त्याच्या हितसंबंधांबाबत जागृत होईल म्हणून त्याला ज्ञान मिळू दिले नाही. सत्तेविरुद्ध बंड करून उठण्यास त्याला साधने मिळतील म्हणून त्याला शस्त्र हातात घेण्यास बंदी केली गेली. जगातील इतर देशात सामाजिक क्रांत्या झाल्या, पण भारतात त्या का झाल्या नाहीत हा प्रश्न मला सारखा अस्वस्थ करीत असतो. त्याला केवळ एकच उत्तर मी देऊ शकतो आणि ते असे की या चातुर्वर्ण्याच्या नतद्रष्ट पद्धतीमुळे प्रत्यक्ष कृती करण्यास हिंदूंचे सर्वात खालचे वर्ग पूर्णपणे असमर्थ बनवले गेले. काळानं केलं काळ, जातीचं विणलं जाळ. काळानं केलं काळ, जातीचं विणलं जाळ. पाण्याच्या घोटासाठी तळमळती माझी बाळ. पाज आम्हाला पाणी नंतर डोळ फाड ग. पाज आम्हाला पाणी नंतर डोळ फाड ग. पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. साऱ्यांच्या पडले पाया, आली न कुणाला माया. साऱ्यांच्या पडले पाया, आली न कुणाला माया. तापली उन्हान काया, धर तुझी तरी तू छाया. कर्माचा वा धर्माचा एक पोहरा काढ ग. कर्माचा वा धर्माचा एक पोहरा काढ ग. पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. लई नाही मागत भर माझ, इवलस गाड ग. लई नाही मागत भर माझ, इवलस गाड ग. पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. जे तुमच्यासोबत नाहीत आणि ज्यांचे तुमच्या विचारांशी वैर उघड आहे त्यांचा मी समाचार घेतलेला आहे. जे तुमच्याबरोबर नाहीतही व आहेतही असेही काही इतर लोक आहेत. त्यांचा मी समाचार घेतलाच पाहिजे या निर्णयाप्रत येऊन पोचलेलो आहे. कारण त्यांचा जातीच्या प्रश्नाबाबतचा दृष्टिकोन हा नुसताच तटस्थतेचा दृष्टिकोन नसून शस्त्रसज्ज तटस्थतेचा म्हणजे आर्म्ड न्यूट्रॅलिटीचा दृष्टिकोन आहे. ते लोक बहुतेक बऱ्याच मोठ्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. हिंदूंच्या जाती पद्धतीमध्ये कोणतीही चमत्कारिक किंवा किळसवाणी गोष्ट आहे असेच त्यांना वाटत नाही. असे हिंदू हे मुस्लिम, ख्रिस्ती, शीख यांचे उदाहरण पुढे करतात आणि त्यांच्यामध्येही जाती आहेतच की या वस्तुस्थितीत समाधान मानतात.
मला वाटते आपण हे ध्यानात ठेवले पाहिजे की मानव समाज हा कुठेच संपूर्ण एकसंध नाही. त्यात नेहमीच अनेकविध गट असतात. हे गट सामान्यतः भक्कमपणे एकत्र जोडलेले असतात. पण मग आदर्श समाज, आयडियल सोसायटी म्हणजे काय हे ठरवताना कोणते प्रश्न विचारले जावेत? ते प्रश्न पुढील प्रमाणे असावेत असे मला वाटते. समाजातील या गटांकडून जाणीवपूर्वक भाग घेतले जाणारे हितसंबंध हे कोणत्या प्रकारचे आहेत? इतर गटांशी त्यांच्या प्रक्रिया, देवाणघेवाण किती प्रमाणात पूर्ण आणि मुक्त आहेत? गटांना व वर्गांना एकत्रित, संघटित ठेवणाऱ्या शक्ती किंवा फोर्सेस यापेक्षा त्यांना वेगळे करणाऱ्या शक्ती संख्येने अधिक आहेत काय? अशा प्रकारच्या सामूहिक जीवनास कोणते सामाजिक महत्त्व आहे? या समूह जीवनाचे वेगळेपण हे सोयीतून आलेले आहे की धर्मातून आले आहे? जर आपण हे विचार मुस्लिम, शीख, ख्रिस्ती लोकांमधील जातींना लागू केले आणि हिंदूंमधील जातींना लागू केले तर आपल्या हे लक्षात येईल की बिगर हिंदूंमधील जात ही हिंदूंमधील जातीपेक्षा भिन्न आहे. बिगर हिंदूंमधील जातींना हिंदूंमधील जातीसारखे सामाजिक महत्त्व नाही, तसेच कोणतेही धार्मिक पावित्र्य नाही. त्यांच्यासाठी ती केवळ एक प्रथा आहे. हिंदूंमधील जात हे निस्संशयपणे एक धार्मिक तत्व आहे. एखाद्या समाजाची ताकद ही त्या समाजात अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या गटांमध्ये संपर्क असणाऱ्या गोष्टी, पॉइंट्स ऑफ कॉन्टॅक्ट आणि संबंधांच्या, संवादांच्या शक्यता यावर अवलंबून असते. यालाच कार्लाइलने सेंद्रिय तंतू, ऑर्गॅनिक फिलामेंट्स असे म्हटले आहे. बिगर हिंदूंच्या जीवनात जातीला कोणते महत्त्व आहे? त्यांच्या समाजात हे असे सेंद्रिय तंतू आहेत की नाहीत हे जाणून न घेताच त्यांच्यातील जातींच्या केवळ अस्तित्वावरच समाधान मानणे हा एक भ्रम आहे. हिंदूंनी ज्यांचा विचार करावा असा आणखी एक लोकसमूह आहे जो जात एखादा प्रश्न निर्माण करते हीच गोष्ट मुळी नाकारतो. हिंदू हे अनेक शतकांपासून परकीय आक्रमणानंतरही टिकून राहिले आहेत, यातच हे लोक समाधान मानतात. मला वाटते समाज जगतो का मरतो हा प्रश्न नाही, तो कोणत्या पातळीवर जगतो हा खरा प्रश्न आहे. जगण्याच्या नाना पद्धती आहेत, पण त्या सर्वच सारख्या मान्यतेच्या नाहीत. एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या समाजाने केवळ जगणे आणि मानाने जगणे यात फरक आहे. एखाद्या हिंदूने तो व त्याचे लोक टिकून राहिले या गोष्टीत निरर्थक समाधान मांडण्यापेक्षा त्यांच्या टिकून राहण्याची योग्यता काय होती याचा विचार करायला नको का? माझ्या मते तुम्ही तुमची समाजरचना बदलली नाही तर प्रगतीच्या माध्यमातून फारच थोडे प्राप्त करू शकाल. तुम्ही संरक्षणासाठी समाजाला एकत्र आणू शकत नाही. तुम्ही जातीच्या पायावर कोणतीच गोष्ट उभारू शकत नाही. तुम्ही राष्ट्र उभारू शकत नाही. तुम्ही नीती उभारू शकत नाही. जी कोणती गोष्ट तुम्ही जातीच्या पायावर उभाराल तिला तडे जातील व ती कधीच एकसंध असणार नाही. जात कशी नष्ट करावी हा प्रश्न आता विचारात घ्यायचा उरला आहे. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जातींच्या सुधारणेसाठी पोटजाती नष्ट करणे हे पहिले पाऊल उचलले पाहिजे असा एक दृष्टिकोन आहे, पण हा एक गैरसमज आहे असे मला वाटते. पोटजातींचा संकर शक्य आहे असे गृहीत धरले तरी पोटजातींचा नाश परिणामी जातींचा नाश घडवून आणेल याची खात्री नाही. उलट असेही घडेल की ही प्रक्रिया पोटजातींचा नाश होताच थांबेल आणि त्यामुळे जातींच्या अस्मिता व अहंकार बळकट होण्यास अधिक मदत होईल. हा उपाय मला उपयुक्त आणि परिणामकारक वाटत नाही. आंतरजातीय सहभोजने सुरू करणे हा आणखी एक उपाय आहे असे मानले जाते, परंतु त्यामुळे जातीच्या भावना आणि जाणीव ठार होण्यास मदत झालेली नाही असा एक आत्तापर्यंतचा अनुभव आहे. आंतरजातीय विवाह हाच खरा उपाय आहे अशी माझी खात्री झालेली आहे. रक्ताच्या संमिश्रणानेच केवळ सगेसोयरे असल्याची भावना तयार होऊ शकते आणि नात्याची ही भावना परमोच्च बनल्याशिवाय जातीने निर्माण केलेली शत्रुत्वाची भावना नाहीशी होणार नाही. जात मोडण्यासाठी आंतरजातीय विवाह हाच खरा उपाय आहे.
तेच रोगाचे मूळ आहे. दुसऱ्या कशानेच जातीपासून सुटका होणार नाही. पण बहुसंख्य हिंदू हे आंतरजातीय विवाह करत नाहीत असे का आहे? कारण आंतरजातीय विवाह किंवा भोजने या गोष्टी हिंदू ज्या तत्वांना पवित्र मानतात त्याच्या विरोधात जातात. एकत्र मिसळण्यापासून हिंदूंना प्रतिबंध करणारी जात ही काही विटांच्या भिंतींप्रमाणे एखादी भौतिक वस्तू नाही. जात ही एक कल्पना आहे, ती मनाची स्थिती आहे. त्यामुळे जातीचा नाश याचा अर्थ कोणत्याही भौतिक वस्तूचा नाश नव्हे तर मनोवृत्तीमधील बदल होय. माणसाची माणसाप्रती असलेली अमानुषता अशा एकूण वर्तनाकडे जात नेईल. याचा अर्थ हिंदू हे अमानुष आहेत किंवा त्यांना बुद्धी नाही म्हणून ते जात पाळतात असा नाही. ते जात मानतात आणि पाळतात कारण ते अत्यंत धार्मिक आहेत. जातीचे पालन करण्यात सगळी चूक लोकांचीच आहे असं नाही. माझ्या मते चूक कशात असेल तर ज्या धर्माने ही जातीची कल्पना त्यांच्या मनात भरवली तो त्याचा धर्म होय. साहजिकच तुम्हाला ज्यांच्याशी सामना करायचा आहे तो शत्रू जात पाळणारे लोक हा नसून त्यांना जातीचा धर्म शिकवणारी शास्त्रे हा आहे. शास्त्रांच्या पावित्र्यावरील श्रद्धा नष्ट करणे हाच खरा उपाय आहे. लोकांनी शास्त्रे कशा प्रकारे समजून घेतली आहेत हे महत्त्वाचे आहे. बुद्धाने जी भूमिका घेतली ती तुम्ही घेतली पाहिजे. गुरु नानकाने जी भूमिका घेतली ती तुम्ही घेतली पाहिजे. तुम्ही केवळ शास्त्रे टाळून चालणार नाही. तुम्ही बुद्ध गुरु नानकांप्रमाणे त्याचे प्रामाण्य त्याचा अधिकारही नाकारले पाहिजेत. हिंदूंमध्ये त्यांच्या धर्माने जातीच्या पावित्र्याची कल्पना जन्माला घातली आहे हे सांगण्याचे धैर्य तुमच्यात असले पाहिजे. ते धैर्य तुम्ही दाखवाल का? लोकांना जात टाकून देण्यास सांगणे म्हणजे त्यांना त्यांच्या मूलभूत धार्मिक कल्पनांच्या विरोधी जाण्यास सांगण्यासारखे आहे. साहजिकच हे एक मती गुंग करील असे भव्य कार्य आहे. हिंदू हे समाज रचनेचे पावित्र्य मानतात. जातीला दैवी आधार आहे. त्यामुळे या पावित्र्याचा दैवीपणाचा नाश तुम्ही केलाच पाहिजे. माझे विश्लेषण जर बरोबर असेल तर तुमचे कार्य अत्यंत प्रचंड आहे. तुम्ही ते पूर्ण करण्यास समर्थ आहात की नाही हे तुमचे तुम्हीच सांगू शकाल. मला तर हे कार्य अगदी अशक्य दिसते. त्याचे कारण तुम्हाला जाणून घ्यावेसे वाटेल. ब्राह्मणांनी या प्रश्नाबाबत पाळलेली शांतता आणि दाखवलेली शत्रुत्वाची वृत्ती हे एक कारण आहे. राजकीय सुधारणेसाठी किंवा काही बाबतीत सामाजिक सुधारणेसाठी ब्राह्मण मोठ्या चळवळी उभारतात. परंतु ते जाती मोडून टाकण्यासाठी उभारलेल्या चळवळीत नुसते सोबती देखील होत नाहीत. याबाबत भविष्यात तरी ब्राह्मण पुढाकार घेतील याची आशा आहे का? जाती अंताचा परिणाम ब्राह्मण जातीची सत्ता आणि प्रतिष्ठा नष्ट होण्यात होईल. आता असा परिणाम असलेल्या चळवळीत ब्राह्मण स्वतःहून सहभाग घेतील अशी अपेक्षा ठेवणे योग्य आहे का? प्रत्येक देशामध्ये बुद्धिमान वर्ग हा राज्यकर्ता वर्ग नसला तरी अत्यंत प्रभावी वर्ग असतो हे तुम्हाला कबूल करावे लागेल. बुद्धिमान वर्ग हा दूरदृष्टीने पाहू शकतो, सल्ला देऊ शकतो, नेतृत्व करू शकतो. तर बहुजन समाज हा विचारशील व कृतिशील असे बुद्धिमान जीवन जगत नसतो. तो मोठ्या प्रमाणात बुद्धिमान वर्गाचे अनुकरण करत असतो. देशाचे संपूर्ण भवितव्य बुद्धिमान वर्गावर अवलंबून असते असे मानण्यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. या गोष्टीची तुम्हाला कीव करावीशी वाटेल की देशातील बुद्धिमान वर्ग आणि ब्राह्मण जात या दोन्ही गोष्टी खूप काळापासून एकच राहिल्या आहेत. आणि हा बुद्धिमान वर्ग देशाच्या हितसंबंधांऐवजी ब्राह्मण जातीचे हितसंबंध जोपण्यात सहभागी व्हावा याचे तुम्हाला खरोखर वाईट वाटेल. ज्याने बाकीचा समाज आपल्या पकडीत ठेवला आहे असा बुद्धिमान वर्ग जेव्हा जातीची सुधारणा करण्यास विरोध करत असेल तेव्हा जातीच्या उच्चाटनाला यश येईल अशी शक्यता मला फार फार दूर दिसते. अनेक लोक मला असे सुचवतात की सर्व उच्च जातीय हिंदूंनी खालच्या जातीच्या हिंदूंशी चांगल्या दर्जाची नीती आणि वागणूक अनुसरावी.
यासाठी उच्च जातीयांचे मन वळवता येऊ शकते आणि याला यश आले तर हिंदू समाजाच्या रचनेत कोणताही मूलभूत बदल न करता हा समाज सहिष्णू आणि सुखी बनवता येऊ शकेल. पण मी या विचाराच्या पूर्ण विरोधी आहे. उच्च जातीच्या हिंदूंपैकी जे आपल्या जीवनात खरोखर जात पाळत नाहीत, चांगले आदर्श जोपासतात, त्यांच्याबद्दल मला निश्चितच आदर आहे. अशी माणसे नसती तर भारत हा आत्ता आहे त्यापेक्षा अधिक ओंगळ आणि राहण्यास अधिक दुःखदायक ठरला असता. पण तरीसुद्धा सवर्ण हिंदूंची मानसिकता सुधारून त्यांचे चांगल्या माणसांमध्ये रूपांतर करता येऊ शकते असे जे मानतात ते आपला वेळ वाया घालवत आहेत असे माझे ठाम मत आहे. चांगल्या चारित्र्यामुळे युद्ध सामग्री बनवणाऱ्यास चांगला माणूस बनवता येऊ शकते का? म्हणजे बॉम्ब गोळा विकणारा माणूस विकेल तो बॉम्ब गोळा फुटणार नाही आणि फुटलाच तर त्यातून विषारी गॅस बाहेर पडणार नाही अशी अपेक्षा कशी करता येईल? जर असे होऊ शकत नसेल तर ज्या माणसाचे व्यक्तिमत्व जातीच्या जाणीवेने ठासून भरले आहे तो माणूस त्याच्या इतर जातींच्या सहकाऱ्यांशी समानतेने वागेल यावर तुम्ही कसा विश्वास ठेवणार? बरा किंवा वाईट हिंदू असू शकतो, परंतु चांगला हिंदू असू शकत नाही. गुलामासाठी त्याचा मालक बरा किंवा वाईट असू शकतो, परंतु चांगला मालक असू शकत नाही. सद्गृहस्थ मालक असू शकत नाही आणि मालक सद्गृहस्थ असू शकत नाही. हीच गोष्ट वरच्या जाती आणि खालच्या जाती यांच्यातील संबंधाला लागू करता येते. जाती पद्धती ही एका बाजूने माणसांना वेगवेगळ्या समाजात विभागत असली तरी दुसऱ्या बाजूने ती ह्या समाजांना दर्जानुसार एकावर एक श्रेणी पद्धतीने किंवा ग्रेडेड सिस्टीम प्रमाणे मांडते. प्रत्येक जात ही जातींच्या उतरंडीत आपण दुसऱ्या कुठल्या तरी जातीच्या वर आहोत यातच भूषण व समाधान मानते. कोणतीही जात तिच्या खाली असलेल्या जातीशी आंतरजातीय विवाह करण्यास मान्यता देत नाही. सर्व हिंदू हे जाती पद्धतीचे गुलाम असले तरी सर्व गुलाम दर्जाने समान नाहीत. काही जातींना कमी आणि काही जातींना अधिक सामाजिक अधिकार अशा हुशारीने विभागण्यात आले आहेत की सर्व हिंदूंना एकत्र जाती पद्धतीच्या विरोधात चेतवणे अशक्य आहे. जाती या उच्च-नीच अशा सत्तांची ग्रेडेड सिस्टीम तयार करतात. या सत्ता त्यांच्या दर्जाच्या बाबतीत चलाख आणि मत्सरी असतात. त्यांना माहीत असते की जाती व्यवस्था मोडली तर काही जातींना त्यांच्या खालच्या जातीपेक्षा स्वतःची सत्ता आणि प्रतिष्ठा जास्त गमवावी लागेल. त्यामुळेच तुम्ही हिंदूंमध्ये सामुदायिक उठाव करू शकत नाही. जात ही तर्कबुद्धीच्या विरोधी असल्यामुळे तर्कबुद्धीचा विवेकाचा वापर करून तिचा त्याग करण्यास तुम्ही हिंदूंना सांगू शकता का? मुळातच हिंदू त्याच्या तर्कबुद्धीनुसार चालण्यास मुक्त आहेत का? तर्क आणि नीती ही सुधारकाकडील दोन जबरदस्त हत्यारे आहेत. ही हत्यारे त्याच्याकडून हिरावून घेणे म्हणजे त्याला असमर्थ बनवणे होय. जात ही तर्कबुद्धीशी सुसंगत आहे की नाही याचा विचार करण्यास लोक जर मुक्त नसतील तर तुम्ही जात कशी काय मोडणार? जातीभोवती बांधलेली भिंत अभेद्य आहे व ती ज्या मालापासून बांधली आहे त्यात तर्क आणि नीती यापैकी कोणताच पदार्थ नाही. हिंदूंमधील जात मोडून टाकणे हे मला पूर्णपणे अशक्य का वाटते याची तुम्हाला कल्पना आली असेल. धर्माचा नाश म्हणजे मला काय म्हणायचे आहे हे काहींना समजणार नाही. काहींना ही कल्पना बंडखोर वाटेल. त्यामुळे मला माझी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. तुम्ही तत्वे व नियम यामध्ये फरक करता की नाही हे मला माहीत नाही, पण मी फरक करतो. नियम हे व्यवहार्य, प्रॅक्टिकल असतात. ठरलेल्या योजनेनुसार कृती करण्याचे ते सवयीचे मार्ग आहेत. पण तत्वे ही बौद्धिक असतात. न्याय करण्याच्या, निर्णय घेण्याच्या त्या उपयुक्त पद्धती आहेत.
नियम हे पाककृतीप्रमाणे केवळ काय करावे व कसे करावे हे सांगतात. तत्वे ही ज्या संदर्भाने माणसाने आपल्या इच्छा आणि कृती यांचा विचार करावा त्या संदर्भाचे मुख्य स्रोत पुरवतात. माणसाने आपल्या मनात कोणता महत्त्वाचा विचार बाळगावा याचे मार्गदर्शन करतात. तत्वे आणि नियम यांच्यामधील या फरकामुळे त्यांना अनुसरून केलेल्या गोष्टी देखील एकमेकांपासून वेगळ्या ठरतात. तत्व चूक असू शकेल, पण त्यानुसार केलेली कृती ही जाणीवपूर्वक आणि जबाबदार असते. नियम योग्य असू शकेल, पण त्यानुसार केलेली कृती ही यांत्रिक असते. धार्मिक कृती ही चूक असेलही, पण ती किमान जबाबदार आणि जाणीवपूर्वक केलेली असली पाहिजे. ती नियमांची बाब असता कामा नये. ज्या क्षणी धर्म नियमांमध्ये बुडून जातो तेव्हा तो धर्म राहत नाही. कारण खऱ्याखुऱ्या धार्मिक कृत्याचे सार असलेल्या जबाबदारी आणि जाणीव या दोन गोष्टीच त्यात नसतात. हा हिंदू धर्म काय आहे? तो तत्वांचा समूह आहे का ती एक नियमांची संहिता आहे? नियमबद्ध धर्माचा मी निषेध करतो याचा अर्थ धर्माची आवश्यकताच नाही असे माझे मत आहे असे समजू नका. उलट माझा यावर विश्वास आहे की खरा धर्म हा समाजाचा पाया आहे. अखेरीस मी जेव्हा जीवनाबद्दलचे हे प्राचीन नियम नष्ट करावेत असे म्हणतो तेव्हा त्यांची जागा तत्वांवर आधारित धर्माने घेतल्याचे पाहण्यास मी उत्सुक आहे. माझ्या मते तोच खरा धर्म असेल. ब्राह्मणवाद हे विष असून त्यांनी हिंदू धर्म बिघडून टाकला आहे. तुम्ही जर ब्राह्मणवादाला ठार केले तरच तुम्ही हिंदू धर्म वाचवण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही तसे केले काय किंवा न केले काय, तुम्ही तुमच्या धर्माला नवीन तात्विक आधार दिलाच पाहिजे. तो आधार स्वातंत्र्य, समता, बंधुता यांच्याशी, थोडक्यात लोकशाहीशी अनुरूप असला पाहिजे. ब्राह्मणवादाला ठार करणे म्हणजे जीवनाच्या मूलभूत कल्पनांमध्ये संपूर्ण परिवर्तन. माणसाच्या व वस्तूबाबतच्या दृष्टिकोनात व मनोवृत्तीतील संपूर्ण बदल म्हणजे हे परिवर्तन, आणि या परिवर्तनालाच मी धर्मांतर असे म्हणतो. पण तुम्हाला धर्मांतर हा शब्द आवडत नसेल तर त्याचा अर्थ नवजीवन असा आहे असं मी म्हणेन. मी जेव्हा शास्त्रांचा अधिकार टाकून दिला पाहिजे असं म्हणालो तेव्हा मला हेच अभिप्रेत होते. मी तुम्हाला बराच वेळ अडकवून ठेवले आहे. आता मी हे भाषण संपवले पाहिजे, परंतु हिंदूंशी अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध असलेल्या विषयांवरील हिंदू श्रोत्यांपुढील माझे हे बहुतेक शेवटचे भाषण असेल. त्यामुळे ते संपवण्यापूर्वी मला जे अत्यंत महत्त्वाचे वाटतात असे काही प्रश्न मी त्यांच्यासमोर मांडावेत असं मला वाटते. हिंदू समाजाला नैतिक पुनरुज्जीवनाची गरज आहे असे मला वाटते. ते पुढे ढकलणे धोकादायक आहे. पण प्रश्न हा आहे की नैतिक पुनरुज्जीवन कोण ठरवू शकेल? हिंदू पुढारी हे माझ्या मते या कार्यासाठी अगदी नालायक ठरतात. त्यांची प्राथमिक बौद्धिक उन्नती झाली आहे असे म्हणणेही अशक्य आहे. ती जर तशी उन्नती झाली असती तर इतर अज्ञानी लोकांसारखे ते स्वतः सहज फसले नसते, आणि आत्ता घेत आहेत तसा त्यांनी इतरांच्या अज्ञानाचा फायदाही घेतला नसता. हिंदू समाजाची स्थिती मोडकळीस आलेली असताना देखील ज्या प्रथांचा, आदर्शांचा वर्तमान काळाशी काही संबंध नाही अशा जुन्या पुराण्या आदर्शांसाठी हे पुढारी बेशरमपणे आवाहन करतात. त्यांना अजूनही रूढ प्रथांबद्दल कमालीचा आदर आहे. त्यामुळे ते त्यांच्या समाजरचनेचा पाया तपासायला तयार नाहीत. नव्हे, त्यांचा अशा कोणत्याही तपासणीस, चिकित्सेच विरोध आहे. हिंदू बहुजन समाज हा अर्थातच आपल्या श्रद्धांबद्दल तसा बेफिकीर आहे, पण हिंदू पुढारीही तसेच आहेत. हे हिंदू पुढारी खरोखर सगळ्यात वाईट, धोकादायक आहेत. जेव्हा कोणी त्यांच्या श्रद्धा त्यांच्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या श्रद्धा टिकवण्यासाठी ते अक्षरशः चवताळून उठतात. हिंदूंनी त्यांचा संपूर्ण सामाजिक वारसा जतन करून ठेवावा की उपयोगी असेल तेवढाच वारसा पुढच्या पिढ्यांकडे सोपवावा याचा विचार केला पाहिजे. भूतकाळातल्या कालबाह्य
आणि ज्या उघड उघड भ्रष्ट आहेत अशा क्षुल्लक गोष्टी प्रत्येक समाजावर लादल्या गेलेल्या असतात. जसजसे समाजाचे अधिकाधिक प्रबोधन होत जाते तसतशी त्याला जाणीव येत जाते की त्याच्याकडच्या आत्ताच्या वारशांपैकी साधनांपैकी सर्वच साधने त्याने जतन करून समाजाकडे सोपवावीत याची गरज नाही. त्याने केवळ जी अधिक चांगली आणि उपयुक्त आहेत तेवढीच साधने भावी समाजाकडे सोपवावीत. हिंदूंनी त्यांच्या आदर्श असलेल्या भूतकाळाची पूजा करण्याचे थांबवले पाहिजे की नाही याचाही विचार करावा. व्यक्ती केवळ वर्तमान काळात जगू शकते. वर्तमान काळ ही फक्त भूतकाळातून येते अशी एखादी गोष्ट नसून ती बऱ्याच प्रमाणात भूतकाळाने उन्नत केलेली गोष्ट असते. जे भूतकाळ पाठीमागे सोडू शकते तेच जीवन असते. भूतकाळ जेव्हा सारखा वर्तमानात परावर्तित होत राहतो तेव्हा भूतकाळातील ज्ञान आणि वारसा यालाच जास्त महत्त्व येते. त्यामुळे अडचण येते ती अशी की भूतकाळ हा वर्तमानाचा प्रतिस्पर्धी बनवला जातो आणि वर्तमान काळ हा भूतकाळाचे निष्फळ अनुकरण करत राहतो. कोणतीच गोष्ट कायम नाही, कोणतीच गोष्ट शाश्वत नाही, कोणतीच गोष्ट सनातन नाही. प्रत्येक गोष्ट परिवर्तन पावत आहे. व्यक्तीसाठी आणि समाजासाठी परिवर्तन हा एक जीवनाचा नियम आहे. बदलत्या समाजात जुन्या मूल्यांमध्ये सातत्याने बदल झालाच पाहिजे. आणि जर माणसाच्या वागण्याचे, कृतीचे मूल्यमापन करण्यासाठी मापदंड असणार असतील तर ते मापदंड सुधारण्याची देखील तयारी असली पाहिजे. तुम्हाला माझी मते प्रांजळपणे सांगावीत एवढीच माझी इच्छा आहे. मला त्यांची शिफारस मुळीच करायची नाही. माझा थोडासा अभ्यास आहे आणि तुमच्या भवितव्याबाबत तीव्र चिंता आहे. ज्याच्याकडे कुठलेही सत्तेचे हत्यार नाही, ज्याचा कोणीही मुठेपणाचा खुशामतगार नाही, अशा माणसाची ही मते आहेत. ज्याचे बहुतेक संपूर्ण सार्वजनिक कार्य हा गरिबांच्या व शोषितांच्या स्वातंत्र्याकरता केलेला अखंड लढा आहे आणि ज्याचे एकमेव बक्षीस वृत्तपत्रे आणि पुढाऱ्यांकडून मिळालेल्या शिव्या एवढेच आहे, अशा माणसाचे हे विचार आहेत. मी धर्मांतर करण्याचे ठरवले आहे, पण त्याची कारणे देण्याची ही जागा नाही. मी जरी तुमच्या धर्मातून बाहेर गेलेलो असलो तरी सक्रिय सहानुभूतीने मी तुमच्या चळवळीकडे लक्ष ठेवीन आणि जी काही योग्य असेल ती मदत करीन, कारण तुमची समस्या ही राष्ट्रीय समस्या आहे. स्वराज्याच्या संरक्षण करण्याच्या प्रश्नापेक्षा स्वराज्यातील हिंदूंचे संरक्षण करण्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. माझ्या मते हिंदू समाज हा जेव्हा जातीरहित समाज बनेल तेव्हाच त्याला स्वतःचे संरक्षण करण्याचे सामर्थ्य प्राप्त करता येऊ शकेल. आणि अशा आंतरिक शक्ती वाचून हिंदूंसाठी स्वराज्य हे गुलामगिरीकडे टाकलेले एक पाऊल ठरेल. धन्यवाद. तुम्हाला यश येवो ही सदिच्छा. मानवतेची करून होळी भाजू नको रे पोळी. पिकेल पोळी तुझी बिचारी जळेल जनता भोळी. पिकेल पोळी तुझी बिचारी जळेल जनता भोळी. ममता गौतमाची समता गौतमाची हवी जगाला नको इथे रणकंदन माणसाला. ममता गौतमाची समता गौतमाची हवी जगाला नको इथे रणकंदन माणसाला. कुणी बनविले धनी कुणाला कुणी बनविले दास. कष्टकऱ्यांच्या गळी बांधला कुणी गुलामी फास. कष्टकऱ्यांच्या गळी बांधला कुणी गुलामी फास. वामन ऐक आता सांगे भीमगाथा.
जुन्या पिढीचे नको रूढीचे बंधन माणसाला, जुन्या पिढीचे नको रूढीचे बंधन माणसाला, वंदन माणसाला, वंदन माणसाला, देकायेचे अनुमायेचे चंदन माणसाला, देकायेचे अनुमायेचे चंदन माणसाला. हे भाषण प्रकाशित होऊन आता 80 वर्ष झाली. या विचारांचा रोग कुठल्याही प्रतिगामी हिंदू फंडामेंटलिस्टच्या दिशेने नव्हता. त्या काळी प्राथमिकतः सवर्ण सुधारक हिंदू प्रेक्षकांसाठी, जे स्वतःला लिबरल मॉडरेट समजतात, त्यांच्यासाठी हे भाषण लिहिलं गेलं होतं. त्याने तेव्हापासूनच कायम त्याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलेलं आहे. ज्या प्रेक्षकाला उद्देशून आंबेडकरांनी हे भाषण तयार केलं असेल, तो प्रेक्षक अजूनही या भाषणाला मिळू शकलेला नाही. ॲनिलेशन ऑफ कास्ट, जातींचे उच्चाटन, हे बाबासाहेबांचं सर्वाधिक मूलगामी प्रबोधनकारी साहित्य म्हणून मानलं जातं, पण ते अजूनही जातीय चर्चाविश्वात बहिष्कृत आणि बदनाम आहे. एकूणच समकालीन जात वास्तव काय आहे? नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या 2014च्या आकडेवारीनुसार भारतात दर 16 मिनिटांना एका दलितावर अत्याचार होतो. दर दिवशी कमीत कमी 4 दलित स्त्रियांवर बलात्कार होतो. दर आठवड्याला सरासरी 13 दलितांवर हल्ला होतो आणि कमीत कमी 6 दलितांचं अपहरण होतं. निर्भया सामूहिक बलात्कार झाला त्या 2012 या वर्षात 1574 दलित स्त्रियांवर बलात्कार झाला आणि 651 दलितांचे खून झाले. तरीही यामध्ये दलित स्त्री पुरुषांना नागवं करणं, गावातून धिंड काढणं, सामाजिक बहिष्कार, संपत्ती हडप, सार्वजनिक ठिकाणी अथवा पाण्याच्या ठिकाणी यायला मनाई करणं, बळजबरी विष्ठा खायला लावणं, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख नाही. आणि दलितांविरुद्ध जे गुन्हे होतात त्यापैकी फक्त 10%च नोंदवले जातात, ही बाब गृहीत धरलेली आहे. फोर्ब्सने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 55 भारतीय आहेत, ज्यापैकी पहिले 10 हे अब्जाधीश भांडवलदार उद्योजक आहेत. त्यांच्यापैकी 7 जण जातीने वैश्य आहेत. उरलेल्या 45 पैकीही 19 वैश्य आणि इतर मर्कंटाईल कास्ट किंवा पारसी, बोहरा, खत्री आणि ब्राह्मण आहेत. त्यात एकही दलित किंवा आदिवासी नाही. भारतातील 70% दलित हे भूमिहीन आहेत. व्यवसाय छोटे असोत किंवा मोठे, शेती असो किंवा उद्योग, जाती व्यवस्था आणि भांडवलशाही एकमेकात बेमालूमपणे मिसळून गेल्या आहेत. भारतातील एकूण लोकसंख्येच्या 5% ब्राह्मण असले तरी सरकारी नोकऱ्यांतील 70% गॅझेटेड पोस्ट ह्या त्यांच्या ताब्यात आहेत. 48% लोकसभा सदस्य, 36% राज्यसभा सदस्य, 50% राज्यपाल, 36% कॅबिनेट मंत्री, 54% मुख्य सचिव, 70% IAS अधिकारी, 61% IPS अधिकारी हे ब्राह्मण आहेत. सरकारी नोकऱ्यांमधील 50%पेक्षा जास्त A ग्रेड पदावर उच्च जातीय लोक काम करतात. गेली कित्येक वर्ष माध्यमांवरील त्यांचेच वर्चस्व आहे. 2006 या वर्षात CSDSने दिल्लीतील 37 प्रकाशने आणि TV चॅनल्समध्ये काम करणाऱ्या 315 प्रभावशाली म्हणजे जे डिसिजन मेकर्स आहेत अशा लोकांचा सर्वे केला. त्यात इंग्रजी प्रिंट मीडियातील 90% लोक आणि TV चॅनल्समधील 79% लोक हे वरच्या जातीचे होते. त्यातील 49% ब्राह्मण होते आणि एकही दलित आणि आदिवासी नव्हता. एक सरकारी विभाग मात्र या सगळ्याला अपवाद आहे, ज्याचे प्रतिनिधित्व फक्त दलितच करतात. जे लोक रस्ते गटार साफ करतात, मॅनहोलमध्ये उतरतात, शौचालय मलमूत्र निस्सारण याची व्यवस्था पाहतात, त्या सफाई कामगारांपैकी 90% हे दलित आहेत. तर जिथे हाताने सफाईची वेळ येत नाही, स्वच्छतेच्या कामासाठी पुरेशी उपकरणं आहेत
अशा मॉल आणि कॉर्पोरेट कंपन्यांची श्रीमंत टॉयलेट साफ करणारे लोक मात्र दलित नाहीत. ब्राह्मणवाद फक्त ब्राह्मणांमध्ये नाही, तो प्रत्येक जातीने आत्मसात केलेला आहे. त्याचा अंश प्रत्येकात आहे. प्रत्येक जात आपल्यापासून खालच्या जातीला पाण्यात पाहते. शोषक आणि शोषित यांच्यातील फरक जरी जाती व्यवस्थेच्या रचनेमुळे समजत असला तरी ब्राह्मणवादामुळे तो अस्पष्ट होत आहे. जात संपवायची म्हणजे केवळ जाती व्यवस्थेची चिकित्सा पुरेशी नाही. धार्मिक कट्टरवाद, प्रांतवाद, भांडवलशाही, बाजार केंद्रीय अर्थव्यवस्था, भ्रष्टाचार, व्होट बँकेचे राजकारण, गरिबी, पुरुष सत्ताक संस्कृती या घटकांचाही विचार होण्याची गरज आहे. ब्राह्मणवादाची समीक्षा करणाऱ्यांनी भांडवलशाही शोषणाचीही समीक्षा करण्याची गरज आहे. अजूनही आंतरराष्ट्रीय पातळीवर शोषणाचा एक प्रकार म्हणून वंशवाद आणि प्रांतवादाबरोबरच जाती व्यवस्थेची दखल घेतली गेलेली नाही. जाती निर्मूलनासाठी जागतिक प्रयत्नांची गरज आहे. हे भाषण लिहिण्याचा उद्देश काय होता या संबंधी आंबेडकर प्रस्तावनेत म्हणतात, हिंदू हे भारताचे आजारी लोक आहेत. त्यांचे आजारपण इतर भारतीयांच्या आरोग्याला आणि आनंदाला हानी पोहोचवत आहेत. एवढे जरी मला या भाषणातून हिंदूंना दाखवून देता आले तरी माझे समाधान होईल. प्राध्यापक गोपाळ गुरु म्हणतात, डॉक्टर आंबेडकरांच्या विचारात नैतिकतेच्या कोणत्याही थिअरीज, संकल्पना किंवा व्याख्या, फिलॉसॉफिकल ॲब्स्ट्रॅक्शन्स यापेक्षाही जास्त महत्त्व हे माणसाला, व्यक्तीला आहे. आपल्या समाजशास्त्रीय तत्त्वज्ञानात ते माणसाचा वस्तू म्हणून विचार न करता त्याचं नैतिक आणि भावनिक महत्त्व अबाधित राखतात. तर्क आणि नीती शाबूत असलेला, भावभावना असलेला, समाजात जगणारा माणूस हाच महत्त्वाचा आहे. त्याचं प्रत्यक्ष असणं, जगणं, त्याचे भौतिक प्रश्न, दुःख यालाच प्राधान्य आहे. अस्तित्वात असलेला माणूस हाच कुठल्याही मांडणीच्या केंद्रस्थानी असायला हवा. माणसा तुझे मी इथे गीत गावे, 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 इथे गीत गावे, असे गीत गावे, असे गीत गावे, तुझे हित व्हावे, असे गीत गावे, तुझे हित व्हावे, माणसा तुझे मी इथे गीत गावे. असे तुझे माझे नाते जडावे, असे तुझे माझे नाते जडावे, नाते जडावे, तुझ्या संकटाशी, तुझ्या संकटाशी इथे मी लढावे, तुझ्या संकटाशी इथे मी लढावे, माणसा तुझे मी इथे गीत गावे. तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे, तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे,
सारे तुझे दुःख सारे गळूनी पडावे, तुझे दुःख सारे गळूनी पडावे, माणसा तुझे मी इथे गीत गावे. एकानी हसावे लाखांनी रडावे, एकानी हसावे लाखांनी रडावे, लाखांनी रडावे. असे विश्वाता, असे विश्वाता इथे ना उरावे, असे विश्वाता इथे ना उरावे, माणसा तुझे मी इथे गीत गावे. इथे सारे सारे नवे पेरताना, इथे सारे सारे नवे पेरताना, नवे पेरताना. वामन परी मी, वामन परी मी तुझे हात व्हावे, वामन परी मी तुझे हात व्हावे, माणसा तुझे मी इथे गीत गावे, माणसा तुझे मी इथे गीत गावे, माणसा तुझे मी इथे गीत गावे. धन्यवाद. आपण धन्यवाद. विचारवेध संमेलनाच्या सरिता मॅम आणि आपण सर्व इथे उपस्थित आहात, सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. मी पटापटा नावं सांगतो आणि नाही त्यात कारण बराच वेळ जाईल. आणि देविका काळे, तुषार टेंगले, महेंद्र वाळुंज, सिद्धार्थ महाशब्दे, सायली सहस्त्रबुद्धे, अविनाश सपकाळ, अभिजित ढेरे, मनीष विप्रदास, स्वप्नील भावे, प्रोजेक्टरवर अभिषेक माने आणि मी स्वतः अनुज देशपांडे. धन्यवाद. आज दुर्दैवाने डॉक्टर आंबेडकर आपल्यात नाहीत, पण ह्या तरुण चमूनी शब्दरूपात ते आपल्यात आणले. त्यांच्याबद्दल मी आभार कसे मानू? आभार हे शब्द पुरेसे नाही आहेत. पण मुलांनो, मी तुम्हाला एक सांगेन की तुमच्याच वयाची मी जेव्हा होते तेव्हा मी हे पुस्तक वाचलं होतं आणि मला आठवतं की आंतरिक मी थरारून गेले होते आणि तोच थरार आज मला तुमच्यात दिसलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या भावना, आमच्या निष्ठा या पुढच्या पिढीतही संक्रमित होत आहेत. आता मी मरायला मोकळी झाले. अतिशय सुंदर कार्यक्रम केल्याबद्दल खूप खूप आभार. आणि असेच कार्यक्रम तुम्ही महाराष्ट्रामध्ये निरनिराळ्या ठिकाणी करावेत अशी मी तुम्हाला सूचना देते. आणि हे सत्र संपलं असं जाहीर करते आणि आता आपण जेवायला बाहेर पडायचे. धन्यवाद.